समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि किसान सन्मान वर्षानिमित्त ब्रह्मकुमारी राजयोग केंद्र वडूज तसेच कृषी विभाग वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये शेतकरी महिलांना आध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून आंतरिक शांतता प्राप्त करून समृद्ध शेती कशी घडवता येईल तसेच सात्विक विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मिक शांततेच्या माध्यमातून जीवनात आनंद, समाधान आणि स्थैर्य कसे निर्माण करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मार्गदर्शन ब्रह्मकुमार कैलास धुमाळ, निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी आणि विद्यमान सदस्य दिशा समिती सातारा यांनी केले। त्यांनी शेती आणि अध्यात्म यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत सकारात्मक विचारसरणीमुळे शेतीतही यश आणि समाधान मिळू शकते असं सांगितलं। ब्रह्मकुमारी राणी बहेनजी वडू सेवा केंद्र संचालिका यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर मार्गदर्शन करत महिलांमध्ये अनेक कलागुण आणि विशेषतः दडलेल्या आहेत त्या विकसित करण्यासाठी राजयोग मेडिटेशन शिकण्याचं आवाहन केले। यावेळी विक्रम वाघमोडे तालुका कृषी अधिकारी यांनी विषमुक्ती आणि सेंद्रिय शेती करण्याची प्रेरणा दिली। सेंद्रिय शेती करणाऱ्या महिलांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने त्यांना दिव्य गुण हे पुस्तक भेट देण्यात आले। कार्यक्रमास अक्षय सावंत, मंडळ कृषी अधिकारी पुसेगाव, अश्विनी बनवे, मंडळ कृषी अधिकारी वडूज, गणेश गोडसे, अध्यक्ष महिमानगड फाउंडेशन दहिवडी यांच्यासह कृषी विभागाचे सर्व सहाय्यक कर्मचारी, शेतकरी तसेच ओम शांती परिवारातील भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे खूप मोठं सायन्स आहे, लक्षात ठेवा। कारण डॉक्टर काय सांगतात, कधी कधी 70% आजार मानसिक आजार आहे। मानसिक आजार म्हणजे काय, तर मनाच्या कमजोरीमुळे होणारे आजार। मात्र मनाला सशक्त बनवण्यासाठी कुठल्या मेडिकलमध्ये कोणती टॅबलेट मिळते आहे, कोणती टॅबलेट अशी ध्यानच एकमात्र साधन आहे, लक्षात ठेवा। कोरोना काळामध्ये सुद्धा काय सांगितले, परमेश्वर सगळ्यांना आठवला, त्यानंतर तो विसरला। जसं आता ही परिस्थिती बदलत आहे। आज काय परिस्थिती चालू आहे, तुम्ही बारकाईने विचार करा। अहो किती सुखरूप, अगदी 70 पेक्षा श्रेष्ठ सुखात बसलोय आपण। अवस्था मोबाईलवरती बघायचं, इराण काय काय चाललंय आणि जी आणखी पद्धत तयार झाली ती शोकेस मध्ये ठेवायला तयार होत नाही। रागाच्या पाठात कधी बटन लावला, कधी काय पण होऊ शकतं। पण याच आणखी वस्त्रांचा वापर जर स्पिरिच्युअल माध्यमातून घेत असतात तर आज खूप मोठ्या ऊर्जेची निर्मिती होत असते आणि अनेक समस्यांचं समाधान होत असतं। परंतु बॉडी कॉन्शियसमुळं, देहाभिमानमुळं आज ह्या समस्या वाढत चालल्या। पुन्हा एकदा आपण आत्माभिमानी बनूया, मनाची ताकद वाढवूया आणि विज्ञानाचा वापर कर्मक्षेत्रात कसा होईल एवढंच नाही, जगातल्या सर्व समस्या एक शेतकरी सोडू शकतो। आम्ही कच्छ भुज मध्ये गेलो होतो आणि तिथं पौनी फाउंडेशनचे काही बरेच कार्यकर्ते आले होते। अहो बाबूराव आमच्यावरती सीएसआरचा फंड वापरत होते, म्हणलं सगळा फॉर्म्युला तुमचा केलाय, म्हणलं आमचा एक शेतकरीला पास करून दाखवतो। कसं काय म्हणाले ते, मी म्हटलं तुम्ही नॅचरल शेती करा। माझ्या शेतामध्ये एखादं माझ्याकडं 6-7 वर्षापूर्वी युनायटेड नेशनची शास्त्रज्ञ आले आमच्या शेतामध्ये आणि त्यानंतर ते आल्यामुळं भारतीय जागृत झाले। ऊसाची टीम आली 10 शास्त्रज्ञांची आणि ते शेतात आले म्हणजे आप करते क्या हो, इतना बताते हो, इतना बोलते हो, करते क्या हो। म्हणलं मैंने बायोडायव्हर्सिटी के लिए 25 स्क्वेअर फीट एरिया में। प्रतिनिधी रविराज महामुनी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।